आपण आता आहोत कल्याणमधील कोकण महोत्सवात। आपल्यासोबत आहेत या महोत्सवातील अध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्या पत्नी स्नेहलता मोरे। काय सांगाल सर, कोकण महोत्सवाची सुरुवात कशी झाली? कल्याण कोकण महोत्सवला आज 10व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये खूप असं छान असं खरोखर प्रथमच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या सगळ्या किल्ल्यांना युनेस्कोने 12 किल्ल्यांमध्ये त्यांना जे प्राधान्य देऊन आपल्याला पुढे घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्हाला पण आनंद वाटला की आमच्या कोकणामध्ये एक रायगड किल्ला आहे आणि रायगडची प्रतिमा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला या कोकण महोत्सवमध्ये। आणि खरोखर असं हे आलं की जगदीशचं मंदिर असेल, महाराजांचं रुद्ध असा फोटो मूर्ती आणि अशा याच्यामध्ये पूर्ण रायगडची थीम देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला। आणि त्याच्यातमध्ये आज इथे ओशावला मृत्यू छत्रपती संभाजी महाराजांचं विषयावरती त्यांचं मोठं एक नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये सर्व शिवप्रेमी एकत्र होऊन एक चांगल्या पद्धतीने कोकण महोत्सवमध्ये साजरा होत आहे। असेच बरेच कार्यक्रम येत्या 10 दिवसामध्ये हा कार्यक्रम 20 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत झाला आणि असेच बरेच कार्यक्रम आपल्या ह्या येत्या याच्यामध्ये उद्या नमनचा कार्यक्रम आहे, म्हणजे याच्यामध्ये नमन असेल, डबलबारी असेल, दशावतार असतील, असे बरेच कार्यक्रम याच्या माध्यमातून महाराष्ट्राची रगरागिणी, शक्तितुऱ्यांचा जंगी सामना, त्याचबरोबर दशावतार आणि नाथगीतांचा, आकाश शिंदे यांचं प्रस्तुत नाथगीतांचा कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा महिलांसाठी असे बरेच ह्या 10 दिवसामध्ये कार्यक्रम होणार आहेत। तरी सर्व या आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या इथे दररोज बक्षिसांचं आकर्षण बक्षिसं मिळणार आहेत। जे इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यांना एक आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत, एक लॉटरी सिस्टममध्ये। प्लस त्याच्यामध्ये रील्स स्पर्धा ठेवलेली आहे, जे रीलमध्ये सहभाग घेतील आणि त्यांना प्रथम प्राईज 10,000चं ठेवलेलं आहे, दुसरं प्राईज 8,000चं ठेवलं आहे आणि तिसरं प्राईज 5,000चं असे प्राईज भरपूर लावलेले आहेत। कारण आम्हाला ह्या कल्याणमध्ये कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे। ताई, तुम्ही कल्याणच्या नागरिकांना कोकण महोत्सवात येण्यासाठी काय आवाहन कराल? गेल्या 10 वर्षापासून इथे जो कोकण महोत्सव भरत आहे तिथे कोकणातली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। इथे कोकणातील सुका रानमेवा असो का कोकणातली जी पद्धत, दशावतार, इतर आणि कोणतेही कार्यक्रम असतील त्याचा त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन लाभ घ्यावा हेच मी त्यांना सांगेन। आणि इथे हा जो कोकणातल्या लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी जास्त संख्येने आपली उपस्थिती दर्शवून त्याचा प्रत्येकाने चांगल्या रीतीने व चांगल्या प्रकारे लाभ घेता यावा त्यांना आणि जितकं जास्त समाजाला पुढे नेता येईल तेवढा प्रयत्न आमचा चालू आहे। कॅमेरामॅन ऋतुजा आरद्वारसह मी नयना सरदार, जिल्हा वार्ता।